नैसर्गिक संसाधनांच्या या दुसऱ्या भागात आपण पाण्याविषयी जाणूया. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा निरनिराळ्या कारणांसाठी उपयोग करत असतो. पाण्याशिवाय दिवस काढणं आपल्या सर्वांना जवळजवळ शक्यच नाही. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना सुद्धा पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असतं. यावरून आपल्याला पाण्याचं महत्त्व लक्षात येतं. हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. मित्रांनो, आपल्या पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातलं पाणी खारट आहे. समुद्रात तब्बल 97% पाणी सामावलंय. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे, त्याचं प्रमाण 2.7% इतकं आहे. तर पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी अत्यंत थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे, ज्याचं प्रमाण आहे 0.3%. तरी सुद्धा हे पाणी आपल्या सर्व सजीवांना पुरेसं आहे. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे जमिनीतलं पाणी सुद्धा कमी पडू लागले. यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली. आता जाणूया जमिनीविषयी. जमीन आपल्याला दगड, माती, मोठमोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातल्या वनस्पती आणि प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिज, खनिज तेल, नैसर्गिक वायू आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. याचाच अर्थ जमीन हे महत्वाचं संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे, चला पाहूया. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्यानं निर्माण होतो. यालाच ह्युमस म्हणजेच कुथित मृदा असं म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा असं म्हणतात. त्याखालील जमिनीत माती आणि मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचं प्रमाण कमी होऊन खडकांचं प्रमाण वाढत जातं. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारं मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात, म्हणून प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. आता समजून घेऊया मृदा तयार होण्याची क्रिया. जमिनीवरची मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा आणि पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी आणि पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे दात असणारे प्राणी सुद्धा आढळतात. तसंच जमिनीवरील झाडांची मुळं सुद्धा खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणून मृदा संधारण करणं, जमिनीची धूप थांबवणं आवश्यक आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचं आच्छादन वाढवणं. म्हणजेच गवत, झाडं, झुडपं वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. धन्यवाद.